हरे कृष्ण. आजच्या या आधुनिक जगामध्ये बरेच लोक नास्तिकवादाकडे वळत आहे. कारण त्यांना असं कोणी सांगणारं भेटत नाही की या जगामध्ये देव आहे. तर अशा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. परंतु जर आपण थोडासा जर विचार केला तर देवाचं अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. नास्तिकवाद्यांचं असं म्हणणं असतं की या जगामध्ये देव नाही कारण तो मला दिसत नाही. परंतु या जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दिसत नाही तरी पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ हवा आपल्याला दिसत नाही पण तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. तर भगवंत देव दिसत नसला तरी आपण असं म्हणू शकत नाही की तो नाही. पण त्यांचं जे अस्तित्व आपण जाणू शकतो. कशा प्रकारे? उदाहरणार्थ आपण पाहतो की आकाशामध्ये अनेक तारे दिसतात, ग्रह दिसतात. मग हे आले कुठून? तर हे सगळे देवाची निर्मिती आहे. ज्या प्रकारे आपण घरामध्ये पाहतो की कुठलीही गोष्ट असेल, आपल्या घरामध्ये आपण वापरणारे चप्पल असेल ते कुठल्या तरी कंपनीमध्ये बनवलेले आहे. आपण घातलेला जो शर्ट आहे तो कुठल्या तरी टेलरने शिवलेला आहे. आपल्या घराची जी खिडकी आहे, फर्निचर आहे, ते कुठल्या तरी सुताराने तयार केलेलं आहे. तर याच्यावरून असं सिद्ध होतं की प्रत्येक निर्मितीमागं कोणीतरी निर्माता आहे. मग ज्यावेळी आपण ह्या जगाचं स्वरूप पाहतो, या जगामध्ये अनेक निर्मिती पाहतो, तर ह्याच्या पाठीमागं निर्माता कसा काय असू शकणार नाही? एक आयझॅक न्यूटन नावाचा जो शास्त्रज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. तर त्याच्या जीवनामधला एक खूप चांगला प्रसंग आहे की आयझॅक न्यूटनचा एक नास्तिक मित्र होता जो एक दिवशी आयझॅक न्यूटनला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला. आणि त्यावेळी त्या आयझॅक न्यूटनच्या घरामध्ये त्याने एक सुंदर असं मॉडेल बनवलं की जे मॉडेल गुरुत्वाकर्षणाचा नियम कसा कार्य करतो हे तर सांगणारा होता. तर मध्ये सूर्य होता, आजूबाजूला सगळे ग्रह होते आणि एक बटन दाबलं की ते सगळे ग्रह सूर्याभोवती फिरायचे. तर हे सुंदर मॉडेल ज्यावेळेस आयझॅक न्यूटनच्या मित्राने ज्यावेळेस पाहिलं तर त्याने न्यूटनला विचारलं की हे सुंदर मॉडेल कोणी तयार केलं? तर न्यूटन त्यावेळेस त्याला म्हणाला की हे मॉडेल आपोआप निर्माण झालं, याला कोणी निर्माण केलेलं नाही. तर त्याचा मित्र म्हणाला, हे कसं काय शक्य आहे? मजाक कशाला करतो की खरं सांग की हे कोणी तयार केलं आहे? तर न्यूटन पुन्हा म्हणाला की नाही हे ॲटोमॅटिक, याच्या पाठीमागं कोणीही निर्माता नाही, हे आपोआप तयार झालेलं आहे. तर त्यावेळी न्यूटनचा मित्र म्हणाला, नास्तिक मित्र, की नाही हे शक्य नाही, याच्या पाठीमागं कोणीतरी निर्माता असलाच पाहिजे. त्यावेळी त्याला न्यूटन म्हणाला की तू म्हणतोस की हे छोटंसं जे मॉडेल आहे आपोआप तयार होऊ शकत नाही, याच्या पाठीमागं कोणीतरी निर्माता आहे. मग हे जे ओरिजिनल जे जग आहे, याच्यामध्ये जे पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, अनेक ग्रह आहेत, हे ग्रह तू कसं काय म्हणतोस की आपोआप तयार झालेत? त्याच्या पाठीमागं पण कोणीतरी निर्माता असला पाहिजे. तर ह्या उदाहरणावर आपण जाणू शकतो की कशा प्रकारे ह्या प्रत्येक निर्मितीमागं निर्माता हा असलाच पाहिजे. तशाच प्रकारे आपण दुसरी गोष्ट पाहू शकतो की अनेक जे नियम असतात तर ते नियम बनवणारा कोणतरी व्यक्ती असतो पाठीमागं. जसं उदाहरणार्थ आपण शहरामध्ये ज्यावेळेस जातो तर तिथं आपण पाहतो की ट्रॅफिकचे काही नियम असतात की आपण गाडी डाव्या बाजूने चालवली पाहिजे, चौकामध्ये लाल सिग्नल लागला तर थांबलं पाहिजे, हिरवा लागला तर आपण गेलं पाहिजे. तर असे हे ट्रॅफिकचे जे नियम आहेत हे कुणी बनवले? तर ह्याच्या पाठीमागे पण सरकार आहे, एक गव्हर्नमेंट आहे की ज्यांनी हे नियम बनवलेले आहेत.
त्याचप्रमाणे आपण या निसर्गामध्ये पाहतो की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत, की जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, की कुठली वस्तू खाली पडते याचा अर्थ काय, तिथं गुरुत्वाकर्षण आहे. तर हा गुरुत्वाकर्षणाचा नियम ज्या अर्थी आहे त्यावरून असं सिद्ध होतं की त्याच्या पाठीमागे तो नियम बनवणारा कोणतरी व्यक्ती असलाच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो या जगामध्ये की वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कोणीतरी निर्माण केलेल्या. आपण थोडा वेळ पाहत होतो की कोणीतरी निर्माण केलेलं आहे. तर ह्या जगामध्ये आपण ज्यावेळेस ज्या वस्तू बघतो, झाड बघतो, वेगवेगळे प्राणी बघतो, पशु बघतो, पक्षी बघतो, तर हे तयार करणारं पण कोणीतरी असला पाहिजे. आणि आपण तिसरं एक उदाहरण पाहूया की ज्याच्यामध्ये जे ट्रॅफिकमध्ये नियंत्रण करणारं कोणीतरी असतं आहे. तर ट्रॅफिकच्या नियमामुळे वाहतूक एकदम सुरळीत चालते. तर त्याच प्रकारे आपण जे बघतो ग्रहांचं पण, या निसर्गामध्ये ग्रहांचं पण ट्रॅफिक असतं की सूर्याभोवती जे अनेक ग्रह फिरत असतात. आपण कधी पाहत नाही की ते एकमेकाला धडकले आहेत, ते आपापल्या कक्षेमध्ये फिरत असतात. तर हे ग्रहांचं जे ट्रॅफिक आहे त्यांना कंट्रोल करणारं कोण आहे? तर थोडासा विचार केला तर आपल्याला समजेल की हे सगळं भगवंतांद्वारे किंवा देवाद्वारे हे नियंत्रण केलेलं आहे. आणि आपण चौथी गोष्ट अशी पाहू शकतो की हे ज्यावेळेस ह्या जगताचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर आपल्याला दिसून येतं की हे जग एकदम सुव्यवस्थित रचना केलेली आहे. जशा प्रकारे एखादी बिल्डिंग बांधलेली असेल, एखादी सोसायटी असेल, तर आपण पाहतो की त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था केलेली असते, की पाण्याची व्यवस्था असते, विजेची व्यवस्था असते, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था असते. अशी सुव्यवस्थित अशी सोसायटी असते. पण आपण पाहतो की हे सगळं कोणी केलेलं असतं? एका बिल्डरने. तर बिल्डरचा हात त्याच्या पाठीमागे असतो. त्याचप्रमाणे हे निसर्ग जर आपण पाहिला तर ह्याच्यामध्ये पण खूप सुव्यवस्था आहे. कशा प्रकारे? जसं आपण बघतो, जर आपल्याला पाणी पाहिजे असेल तर त्यासाठी पावसाची रचना केलेली आहे. आपल्याला प्रकाश पाहिजे असेल तर त्यासाठी सूर्याची रचना केलेली आहे. आपल्याला हवा पाहिजे असेल, आपल्याला मनुष्य प्राण्याला जगण्यासाठी ऑक्सिजन खूप आवश्यक आहे. आणि आपण पाहतो की हवेमध्ये 20% ऑक्सिजन आहे ना. हवेतला ऑक्सिजन 25% झाला किंवा 15% झाला तर मनुष्य जगू शकणार नाही. तर बरोबर 20%चं जे प्रमाण आहे हे कोणी ठेवलं हवेमध्ये? तर त्यामुळं आपण थोडीशी जर बुद्धी वापरली तर आपल्याला समजून येईल की हे जग एक सुव्यवस्थित आहे आणि ह्याच्या पाठीमागे कोणीतरी रचनाकार असलाच पाहिजे. तर एखादा मूर्ख व्यक्तीच असा म्हणू शकेल की ह्या जगामध्ये याच्या पाठीमागे निर्माता नाही आहे, कोणी कंट्रोल करणारा नाही आहे, हे सुव्यवस्थित रचना करणारा कोणी नाही आहे, असा केवळ एक मूर्खच व्यक्ती म्हणू शकतो. तर या सगळ्या उदाहरणावरून आपण जाणू शकतो की ह्या जगामध्ये भगवंतांचं अस्तित्व असलंच पाहिजे. आणि हे जे जगत आहे ते सगळं भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. त्याच्या पाठीमागे भगवंतांचा हात आहे. पण आजकालचे नास्तिक लोक काय म्हणतात? या जगाची जी निर्मिती आहे एका मोठ्या स्फोटातून झालेली आहे. पण आपण थोडासा विचार करा की अनेक वेळा आपण पेपरमध्ये बातमी वाचतो की अमुक ठिकाणी असं बॉम्बस्फोट झालेला आहे. तर ज्यावेळी बॉम्बस्फोट होतो त्यावेळी 2 गोष्टी घडतात. एक गोष्ट की ज्याबरोबर बॉम्बस्फोट झाला तर आपण विचारतो की हा बॉम्बस्फोट कोणी केला? तर त्याच्यामध्ये करणारा कोणीतरी आहे. आणि दुसरा प्रश्न आपल्याला पडतो की बॉम्बस्फोट झाला याचा अर्थ असा नक्कीच आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी हानी झाली, नाश झाला. असं कधीच होत नाही की बॉम्बस्फोट झाला आणि अचानक एक सुंदर बिल्डिंग तयार झाली, त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था सगळं. तर स्फोटातून कधी
अशी सुव्यवस्थित रचना होत नाही, स्फोटातून फक्त नाशच होतो. त्याचप्रमाणे जर लोक म्हणतात की या स्फोटातून या जगाची निर्मिती झाली, तर एक तर पहिली गोष्ट तो स्फोट कुणी घडवून आणला, कारण आपोआप तो होऊ शकत नाही, त्याच्या पाठीमागे कोणीतरी करणार आहे. आणि दुसरी गोष्ट की त्या स्फोटामधून स्फोट समजा झाला, पण त्या स्फोटामधून अशी सुव्यवस्थित रचना कशी होऊ शकते, तर हे प्रश्न आपण विचारले पाहिजे. तर हे सर्व प्रश्न जर आपण पाहिले तर ह्याच्यातून एकच सिद्ध होतं की या जगामध्ये देव आहे. या जगाच्या रचनेपाठीमागे देवाची रचना आहे. तर म्हणून कुणीही असा व्यक्ती नाही या जगामध्ये की जो हे सिद्ध करू शकतो की ह्या जगामध्ये देव नाही. कारण इथं सगळे ज्या प्रकारे आपण भारत सरकार बघतो किंवा कुठल्याही देशाचं सरकार बघतो की ते जे सरकार आहे ते समाजासाठी काय करत असतं की प्रत्येक सुविधेची सुविधा करून देत असतं सगळ्या समाजातील लोकांसाठी. जसं आरोग्यासाठी आरोग्य पुरवठा मंत्रीचं खातं असतं, तर आणि रेल्वे मंत्री असतात ट्रॅफिकसाठी, वाहतुकीसाठी, आणि अर्थ खातं असतं बँकिंगचं. अशा प्रकारे वेगवेगळे खाते असतात की जे वेगवेगळे ज्या गरजा आहेत समाजाच्या ते पुरवठा करत असते. तर त्याच प्रकारे आपण बघतो की भगवंतांचं पण एक शासन आहे की ज्यामध्ये प्रत्येक जीवाची काळजी घेतली जाते. प्रत्येक जीवाला जे आवश्यक गोष्टी त्याचा पुरवठा केला जातो. आपण पाहतो की सजीव सृष्टी या पृथ्वीवर जगण्यासाठी ठराविक तापमानाची आवश्यकता असते. जर आपली जी पृथ्वी आहे ते सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा सोडून थोडीशी जर दूर गेली तर काय होईल, इथलं तापमान एकदम कमी होऊन ह्या पृथ्वीवरची सगळी सजीवसृष्टी नष्ट होऊन जाईल. आणि पृथ्वी थोडीशी जर सूर्याच्या जवळ आली तर तापमान वाढून सर्व सृष्टी नष्ट होऊन जाईल. तर हे जे तापमान नियंत्रणात ठेवण्याचं जे कार्य आहे ते कोण करतं, तर ते भगवंत करतात. आणि भगवंतांनी आरोग्यासाठी पण औषधांची निर्मिती केलेली आहे. जसे वेगवेगळे आपण आयुर्वेदिक औषधं बघतो की जे झाडपाल्यापासून मिळतात, तर हे कोणी पुरवठा केलं, हे देवाने पुरवठा केलेला आहे. आणि पाण्यासाठी पर्जन्याची आवश्यकता केलेली, पर्जन्याची व्यवस्था केलेली आहे. प्रकाशासाठी आणि ऊर्जेसाठी सूर्याची व्यवस्था केलेली आहे. तर यावरून असं एकच सिद्ध होतं की या जगामध्ये देवाचं अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. फक्त गरज आहे की त्या दृष्टीने आपलं पाऊल पुढं टाकण्याची आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी योग्य अशा व्यक्तींना भेटण्याची. हरे कृष्ण.